शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. शहर हळहळले. भडगाव येथील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेचा संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेली दोन चिमुकली बालके शाळेच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अंशतः सागर तहसीलदार वय 3 वर्ष 6 महिने राहणार आदर्श कॉलनी भडगाव, तर दुसरा बालक मयंक ज्ञानेश्वर वाघ वय 4 वर्ष 2 महिने राहणार बालाजी गल्ली भडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बालके नाल्यात पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार शाळेच्या संरक्षण भिंतीला कुठल्याही प्रकारचा आडोसा नाही, जाळी अथवा सुरक्षित भिंत व्यवस्था नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्यावेळी शिक्षक व कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक व नागरिकांनी शाळेत धाव घेतली. परिसरात शोक व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निष्पाप दोन जीव केवळ शाळेच्या हलगर्जीपणाने गमावले गेल्याचा आरोप पालक व नागरिकांनी केला आहे. सदर प्रकरणी संबंधित शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी देखील भविष्यामध्ये घटना घडू नये यासाठी शाळेमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना सक्तीने राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. दोन कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगराने संपूर्ण भडगाव शहर हळहळले असून चिमुकल्या अंशु व मयंक यांच्यावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. CNN महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी दीपक गटरी, पाचोरा, जळगाव.